नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे बनवणार आहे ओल्या खोबऱ्याची वडी. ओल्या नारळापासून आपण जी ही वडी बनवतोय ती अत्यंत सुंदर आणि खूप छान होते. अशा प्रमाणात जर बनवली तर तुमची वडी एकदम परफेक्ट बनणार. मी रेसिपीला सुरुवात करते. हे पहा, इथं मी हे खोबरं अगदी बारीक असं छान किसून घेतलेलं आहे. मिक्सरला देखील तुम्ही बारीक करू शकता. आणि जेवढ्या प्रमाणात आपल्याला खोबरं घ्यायचं आहे ना, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे. अगदीही बरोबर प्रमाण नाही घेतलं तरी देखील चालेल, पण बरोबरीनं साखर घालणे म्हणजे एकदम वडी परफेक्ट होणे हे कारण आहे. त्यामुळे आपल्याला थोडीशी कमी, पण हे एवढा बाउल भरूनच साखर घ्यायची आहे. एकदम थोडीशी कमी घेतलेली आहे मी इथं. बरोबरीने साखर घालून आपण इथं रेसिपीला सुरुवात करणार आहे. अगदी कमी साहित्यात ही वडी तयार होते. आता इथं 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे मी आणि इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला ह्या खोबऱ्यामधील सर्व जे नारळाचं दूध आहे ते आपल्याला पूर्णपणे भाजून कमी करायचं आहे. आणि हे तूप मी सर्व पॅनला लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं खोबरं चिटकणार नाही. हे खोबरं आपण छान असं परतून घेणार आहे. 1-2च मिनटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यातील जो ओलावा आहे तो निघून जाईल आणि नंतर आपल्या साखरेचं असं पण पाणी सुटणारच आहे, पाक होतोच त्याचा. त्यामुळे जास्त वेळ परतत बसायला लागणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे खोबरे. छान असं खोबरं परतून झालेलं आहे. आता आपण इथं साखर घालणार आहे. साखर घातल्यानंतर व्यवस्थित असे हे खोबरे परत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि पुढं मी साखर विरघळावी यासाठी एक छान अशी ट्रिक वापरलेली आहे. ती तुम्ही देखील करून तुमची वडी अगदी मऊसूत आणि मस्त बनवू शकता. जेणेकरून वडी खाताना आपल्याला साखर अशी करकर लागणार नाही. पूर्णपणे साखर विरघळून जाणार आहे या वडीमध्ये. अजिबात साखर राहत नाही. काही ताईंची कमेंट असते की साखर राहते आमची वडीमध्ये, वडी खाताना करकर लागते. ती लागू नये म्हणून पुढे मी एक टिप सांगत आहे, ती तुम्ही नक्की फॉलो करा. ती टिप अशी आहे की आपल्याला एक थोडंसंच अर्धंसं फुलपात्र असं यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. जेणेकरून आपली ही साखर पूर्णपणे या खोबऱ्यामध्ये साखर अशी मिसळून जाणार आहे, विरघळून जाणार आहे. आणि हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत हे कोरडं होत नाही, एकदम साखर विरघळून ह्या खोबऱ्याचा असा घट्ट गोळा तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. सतत असं परतत राहायचं आहे. अजिबात हे खाली चिटकलं नाही पाहिजे. आता साखरेचा पाक सुटू लागतो आणि हे मिश्रण पातळ होतं. मग हे आपल्याला जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत असं परततच राहायचं आहे. त्यासाठी मी गॅस लो टू मिडियम ठेवलेला आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण खाली पॅनला लागणार देखील नाही आणि तूप टाकल्यामुळे आपलं हे लागणार देखील नाही आहे. आणि हे पहा, आता इथे साखरेचा पाक सुटू लागलेला आहे आणि आपण जे दूध घातलेलं तेही आपल्याला यामुळे हे मिश्रण असे पूर्ण पातळ बनते आणि यातील साखर पूर्णपणे विरघळून जाते. पण आपली वडी सेट होण्यासाठी पूर्ण हे मिश्रण एकदम घट्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अगदीच एकदम खुटखुटीत अशी 2-3 महिने टिकणारी वडी पाहिजे असेल तर ही प्रोसेस नक्की आवर्जून करा. आणि जर तुम्हाला एक 10-12 दिवसात खाण्यासाठी वडी लागणार आहे त्यासाठी तुम्ही असे थोडंसं आणखीन परतून 1-2 मिनटं परतून जर गॅस बंद केला, वडी थापली तरी पण ही वडी होते. पण ती वडी जास्त दिवस नाही टिकत. आणि एकदम खुटखुटीत अशी मस्त वडी हवी असेल तर हे मिश्रण खूप जास्त वेळ असं परतत राहायचं आहे, जोपर्यंत याचा घट्ट गोळा बनत नाही तोपर्यंत. चला तर मग पुढे बघणारच आहे आपण हे मिश्रण किती वेळ लागतं मला परतायला, ते तुम्हाला मी सांगणारच आहे.
हे पहा, आपलं हे मिश्रण परतून तयार आहे. हे मिश्रण मला परतायला 5 ते 7 मिनिटं हा वेळ लागला. इतका वेळापर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. हे परतून झालेलं आहे. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि तोपर्यंत मी इकडे एक ताटाला तूप लावून घेत आहे, जेणेकरून आपल्याला वडी सेट करायची आहे याची. खोबऱ्याची वडी चटकन अशी निघावी यासाठी तूप लावून घ्यायचं आहे ताटाला, म्हणजे एकदम व्यवस्थित सेट होते ती. आता तूप लावून घेतलेलं आहे इथं मी ब्रशने. हे खोबऱ्याचं मिश्रण याच्यावरती टाकून घेऊ आणि हे गरम आहे तोपर्यंत एकदम पटपट हात चालवायचे आणि जरासुद्धा थंड होऊ द्यायचं नाही. एकदम गरम आहे तोपर्यंतच पटपट थापून घ्यायचं आहे हे. मगच ह्याची वडी एकदम छान बनते. एकदम खुटखुटीत अशी छान वडी तयार होते. इथे स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी थोडं थोडं थापून घेत आहे, गरम आहे म्हणून. नंतर मी इथं फुलपात्र घेत आहे. मग या फुलपात्रानं आपण व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं. चपट्या बुडाचं भांडं घेऊन, वाटी वगैरे घेऊन तुम्ही असं हे थापू शकता. एकदम पूर्णपणे गरम आहे तोपर्यंतच हे थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली वडी सेट होते आणि लगेचच कट करून घ्यायची आहे. मी उलथण्याच्या साहाय्याने इथे कट करून घेते. अशा प्रकारे उलथण्याच्या साहाय्याने इथे कट करून घेत आहे मी. तुम्हाला हव्या त्या आकारात वडी कट कट करू शकता तुम्ही. मी अशा प्रकारे चौकोनी वडी कट केलेली आहे. इथे सर्व वड्या कट करून घेतल्यानंतर आपल्याला एक 10 मिनटं हे ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून वडी आपली व्यवस्थित सेट होते आणि मग ही वडी लगेच काढायला तयार होते. असं जास्त वेळ ठेवत बसायची पण गरज नाही आहे. आता इथं 10 मिनटं मी ठेवून दिलेली होती वडी कट करून. पूर्ण सेट झालेली आहे. आपण काढून पाहूया कशा झाल्यात वड्या. हे पहा, अगदी मस्त सुटसुटीत अशा वड्या झालेल्या आहेत. एकदम छान निघत आहेत. हे प्रमाण वापरून अशा पद्धतीने तुम्ही देखील अशी खोबऱ्याची वडी बनवू शकता. बघा किती मस्त आणि छान झालेली आहे वडी. एकदम मस्त झालेली आहे. हे खोबऱ्याच्या वडीची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही देखील अशा प्रकारे वडी बनवून पाहू शकता आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि नवीन असाल तर अशाच माझ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.